बीएससी ऍग्री ऑल्सो चिल्ड्रन हॅड सेड. पण नुसतं बीएससी ऍग्री म्हणजे नक्की काय व्हायचं हे माहिती नसतं. एक बेसिक डिग्री घ्यायची म्हणून आपण घेतो, असं करू नका. ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा तुम्ही जर बघाल तर इतके सारे ऑप्शन्स आहेत. बिकम टेक दॅट स्पेसिफिक ऑप्शन्स. तुम्ही ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिस्ट, तुम्ही जर मॅथमॅटिक्स मध्ये पण चांगले असाल तर बिकम ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिस्ट मॅन. वाय यू जस्ट वॉन्ट टू बिकम बीएससी ऍग्री? ऍग्रिकल्चरल इंजिनियर म्हणजे ऍग्रिकल्चर, बायोलॉजी आणि मॅथ्सचा दोघं ग्रुप असायला पाहिजे. यू कॅन बिकम ऍग्रिकल्चरल इंजिनियर्स ऑल्सो. ऍग्रोनॉमिस्ट आणि ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिस्ट, दे आर व्हेरी व्हेरी क्लोजली रिलेटेड. ओके. Animal nutritionist, animal जसं आपलं for in human beings also there are nutritionists. That way for animals also nutritionists are required. Animal physiologist म्हणजे डॉक्टर्सच होत आहेत तुम्ही. Actually you become the doctors. Aquaculturalist. Now what is aqua? Aqua is water. वॉटरचं कल्चर आणि तिथलं एक्वेटिक कल्चर स्टडी करण्यासाठी यू कॅन डू युअर ग्रॅज्युएशन इन एक्वाकल्चर. बायोकेमिस्ट तुम्ही होऊ शकता. बायोलॉजिकल इंजिनिअरिंग यू कॅन गो फॉर. प्लांट बायोलॉजिस्ट म्हणजे बॉटनीमध्ये, बॉटनी इज अ प्लेन बेसिक सायन्स ज्याला आपण म्हणतो. प्लांट बायोलॉजिस्ट इट बिकम्स मोर स्पेसिफिक. क्लायमेट चेंजेस जे आहेत, क्लायमेटोलॉजिस्ट, हे क्लायमेटोलॉजिस्ट तुम्ही फक्त म्हणजे क्लायमेट हे वेदर फोरकास्ट वगैरे वगैरे तर ते ठीक आहे. यू कॅन ऑल्सो गेट अ चान्स इन इस्रो. आता जे यास जे हे आलं होतं, वादळ आलं होतं, त्याचं जो आधी 15-20 दिवस आधीच, 1 महिना आधी त्यांनी हे दिलं होतं माइल्ड असेल असं, आणि 15 दिवस आधी सांगितलं होतं की इट इज गोइंग टू बी डिवास्टेटिंग. हे कोणी सांगितलं? इस्रोवाल्यांनी सांगितलं. सॅटेलाइट हॅज टोल्ड अस, सॅटेलाइट इमेजेस हॅज टोल्ड अस. आणि मग ते सॅटेलाइट साठी फक्त तुम्ही फिजिक्स किंवा तुम्ही म्हणजे एरोस्पेस, एरोनॉटिकल किंवा असेच इंजिनियर्स लागतात असंही नाहीये. तिथे आय बिलीव्ह मी चिल्ड्रन, अगदी जिओग्राफी वाला पण चालतोय तिथे, तुमचं बायोलॉजी वालाही चालतोय, झुओलॉजी बॉटनीवालाही चालतोय. दॅट इज द रिझन आय एम सेईंग की चान्स भरपूर आहेत, फक्त आपल्याला माहिती तर पाहिजे आपण नक्की करायचं काय आहे. हॅव यू गॉट इट चिल्ड्रन? सो यू कॅन बिकम वेटरिनेरियन्स ऑल्सो, दॅट इज मेडिकल सायन्स पण करता येईल. तर हे जे करण्यासाठी एक एक्झाम जी आहे, ऍग्रिकल्चर मध्ये बेसिकली करिअर करायचं असेल तर तुम्हाला ही आयकार एक्झाम द्यावं लागते. मी जे म्हटले ना, इस्रोमध्ये जो बायोलॉजिस्ट आहे, क्लायमेटोलॉजिस्ट आहे, त्यांनी काय असं म्हणजे कुठे RYK किंवा KTHM ला बीएससी नाही केलेलं. ही हॅज डन हिज ग्रॅज्युएशन फ्रॉम आयकार युनिव्हर्सिटीज. आयकार इज द इंडियन काउन्सिल ऑफ एग्रीकल्चरल रिसर्च. आलं लक्षात? तिथून त्यांनी केलेलं आहे त्यांचं ग्रॅज्युएशन. आणि याच्या पेपर, आणि हे सेपरेट एक्झाम होते. दिस एक्झाम इज ऑफ 150 MCQs, where 50 ऑफ फिजिक्स, 50 ऑफ केमिस्ट्री आणि 50 ऑफ काही कॉलेजेस ज्यांना फक्त ऍग्रीमध्येच करायचं आहे तर 11वी पासून ते बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्सच्या ऐवजी दे गिव्ह द ऑप्शन ऑफ एग्रीकल्चर सब्जेक्ट. मग तुमचा जर तो सब्जेक्ट असेल तर तुम्ही PCA घ्या. PCB वाले सुद्धा करू शकतात, PCM वाले सुद्धा करू शकतात. इज दॅट क्लिअर चिल्ड्रन? तुमचा A ग्रुप असेल हरकत नाही, B ग्रुप असेल तरीही तुम्ही करू शकणारे, आयकार एक्झाम देऊ शकणारे. आणि बायोलॉजी मॅथ्स नसताना तुमचा ऍग्रिकल्चर हा विषय असेल, इवन देन यू कॅन गो फॉर आयकार एक्झामिनेशन. ओके. मार्किंग स्कीम मध्ये 4 मार्क्स फॉर करेक्ट आन्सर अँड 1/4 मार्क्स फॉर नेगेटिव्ह मार्किंग. दॅट मीन्स इट इज मोर ऑर लेस लाईक NET. त्याचा ओव्हरऑल जर आपण पॅटर्न बघितला तर इट इज समथिंग लाईक दिस. ड्युरेशन किती आहे? 150 मिनिट्स, म्हणजे 2 hours 30 minutes ची एक्झाम होते. सब्जेक्टचं कॉम्बिनेशन मी ऑलरेडी सांगितलंय. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वाल्याला पण देता येते, PCM वाल्याला देता येते फिजिक्स, केमिस्ट्री, एग्रीकल्चर. तेच नव्हे तर काही कॉलेजेस असे आहेत की दे गिव्ह अन ऑप्शन ऑफ ABC. आपल्याकडे ते नाहीये, सो फाईन. एग्रीकल्चर, बायोलॉजी आणि केमिस्ट्री, फिजिक्स ज्याला नाही आवडत तो घेतच नाही. आणि मग ऍग्रिकल्चर ABC, बायोलॉजी आणि केमिस्ट्री ऑप्शन घेऊन he can or she can take up आयकार examination. ठीक आहे. टोटल क्वेश्चन्स 150, मार्क्स 600, 4 marks for each correct answer and -1 for a wrong answer. I think this is clear. ज्यांना एग्रीकल्चर मध्ये करायचं आहे तर मी सजेस्ट करेल आयकार एक्झाम साठी तयारी करा. एक्झाम डिफिकल्ट नाही. NETच्या लेवल पर्यंत
आहे. ओके, इट इज अ नॅशनल लेवल एक्झामिनेशन आणि म्हणूनच दिस इज ऑल्सो अ टफ लेवल एक्झाम, राईट? So if it is tough, that means you have to start studying right from the beginning. ठीक आहे.